पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। हरित शिंदखेड्याकडे एसटीचे आणखी एक पाऊल। 78व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा आगारात उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा आगार हिरवागार नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपणाचा शुभारंभ। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी 78व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शिंदखेडा एसटी आगारात मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। आगार परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरण पूरक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शिंदखेडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा कलावतीताई सुकलाल माळी उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते आगार परिसरात पहिले रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रवासी संघटनेचे सलीम बोहरी यांचीही विशेष उपस्थिती होती। त्यांनी एसटी महामंडळाच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक करत महामंडळाला 78व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे नियोजन आणि नेतृत्व शिंदखेडा आगाराचे व्यवस्थापक योगेश्वर शिवदे यांनी केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की एसटी महामंडळ हे केवळ प्रवाशांना सुरक्षित वाहतूक सेवा पुरवणारं माध्यम नसून पर्यावरण संवर्धनासारख्या सामाजिक जबाबदाऱ्याही तितक्याच प्रभावीपणे पार पाडते। वृक्षारोपणासह लावलेल्या प्रत्येक झाडांचं संगोपन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाला वाहतूक निरीक्षक कृष्णा सोनवणे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक राकेश पवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सतीश तावडे यांच्यासह वरिष्ठ लिपिक वंदना भामरे, प्रज्ञा पेंढारकर, ज्योत्स्ना शिंदे, निलिमा कोळी, वैष्णवी पाटील, चंद्रकला देवरे, पी.ए. पाटील, शरद बोरसे, बी.के. पाटील, ज्ञानेश्वर वाघ, विजय चौधरी, सुनील कदम, चेतन पाटील, रोहित बडगुजर यांच्यासह आगारातील सर्व संचालक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत विविध छायादार व औषधी वृक्षांची लागवड केली। यावेळी आगार प्रशासनानं केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता लावलेलं प्रत्येक झाड 100% जगवणार असा संकल्प केला। झाडांना नियमित पाणी देणे, ट्री गार्ड बसवणे आणि त्यांचे सातत्यानं संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले। एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे धुळे जिल्ह्यातील प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांकडून मोठे कौतुक होत असून भविष्यात हा हिरवागार परिसर प्रवाशांना सावली आणि शुद्ध हवा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।